कृपया आपले डिटेल्स जर आमच्याकडे देऊ शकलात तर अशा काही योजनांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असू तर त्यावेळेस तुम्हाला पण ते कंटेंट आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न. आता उदाहरण दाखल सांगतो की 17 तारखेपासून 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत आपण एक सेवा पंधरवडा राबवतोय. तर या सेवा पंधरवड्यामध्ये केवळ महसूल विभागाच्याच योजना नव्हे तर इतर पण काही विभागांच्या योजना आहेत त्यांना आपण जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतोय. उदाहरण दाखल आपल्याकडे विमुक्त जाती भटक्या जमाती या संवर्गातले जे लोक आहेत त्यांना काही योजना शासनाने दिलेल्या आहेत किंवा त्यांच्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत परंतु त्या 100% त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच असतील असं नव्हे. याच्यातनं जे वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी जवळपास सगळ्या योजनांचं ॲट ए टाइम जर आपण अंमलबजावणी करू शकलो तर त्यांच्यापर्यंत आपल्याला या योजना निश्चितपणे घेऊन जाता येईल. जवळपास 10-11 प्रकारचे आपण ओळखपत्र देतो. समजा ओळखपत्रामध्ये काय आहे, आधार कार्ड आहे, इलेक्शनचं ओळखपत्र आहे, MREGS म्हणजे रोजगार हमी योजनेचं ओळखपत्र असेल, समजा शिधापत्रिका असेल, आणखी तुमचं आभा कार्ड म्हणजे जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून लागणारं कार्ड आहे ते आहे, आणखी कुठलं कार्ड आहे, आयुष्मान तेच आभा कार्ड आयुष्मान कार्ड जे आहेत तेच. तर ह्या सगळ्यांची आपण ॲट ए टाइम जर त्यांच्याकडे उपलब्धता करून देऊ शकलो तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळू शकते. जन्माचा दाखला असेल, मृत्यूचा दाखला असेल, शिक्षणाचा शाळा सोडल्याचा दाखला असेल, हे सगळे जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो तर सगळ्या योजनांसाठी ह्या बेसिक डॉक्युमेंटची गरज असते. तर ते आपल्याला या निमित्ताने आपण देणार आहोत. ही जर तुम्हाला माहिती मिळाली तर तुमच्या चॅनलवरनं तुम्ही एक 5-10 सेकंदाचा जरी कंटेंट तुम्हाला पाठवता आला तर किमान तुमचे जे 10,000 5,000 जे काही फॉलोअर असतील आणि त्याच्यात एखाद्याला गरज असेल तो निश्चितपणे आमच्या ऑफिसपर्यंत पोहोचू शकेल. इतर कुठला आणखी विषय हाताळणारा कोण आहे सांगा. आयडी काय आहे? वडापाव _7. बरं हा सगळ्यांनाच आवडणारा विषय घेतला. लहानपणी खायला आवडायचा, गाणं आवडायचे रोगा जायचा, त्याच नावाने ओळख झाली. सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. सेकंड इज की कळतंय आम्हाला की एक्झॅक्टली तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे आणि इन विच वे यू हॅव टू थ्रो इट टू द ऑडियन्स, राईट. पण सर आय गिव्ह माय ओन स्टॅटिस्टिक्स टू यू की अजूनही सातारा विभाग आपण म्हणतोय ना, स्टिल 25 to 30% ऑफ पीपल दे आर विदाउट मोबाईल फोन्स, विदाउट इंटरनेट अँड विदाउट काय म्हणतात ना तेवढी अशी माहिती पोहोचत नाही. पण ह्याचा दुसरा एक प्लस पॉईंट काय माहितीये का, ही ज्या गावात नेट पोहोचत नाहीये ना त्याच गावातली पोरं पुणे मुंबईत शिकतायत आणि त्याच गावातली पोरं आम्हाला फॉलो करतायत. गेटिंग माय पॉईंट? येस ऍब्सोल्युटली करेक्ट. इट इज की आमचा रीच आहे ना आमच्या गावात नाही, आमचा रीच आमच्या गावाच्या बाहेर जाऊन जे राहतात ना त्यांचा जास्त करून आम्हाला रीच आहे. आम्ही सातारकर सातारा कोण तू? इट्स बेसिक मी तुम्हाला एक थ्रो आउट करतो पॉईंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कॉन्टेंट क्रिएशन, इन्फ्लुएन्सर्स, डिजिटल मीडियावरती प्लॅटफॉर्मवरती बोलतो ना, माझं एवढं सजेशन राहील की आपण जेनझीज कॉन्टेंट क्रिएटरची एक वेगळी मीटिंग बसू आणि जे न्यूज चॅनल्स आहेत, न्यूज पोर्टल्स आहेत त्यांची एक वेगळी मीटिंग करू. बिकॉज सगळ्यांचे अप्रोचेस हे लुकआउट करण्याचे प्रचंड वेगळे आहेत. आताच बघा ना, आता विषयावरती कुठल्या आलोय विषय आमचा मी स्पष्ट सांगतो, माझा टाइम स्पेंड कमी आहे, माझा अटेन्शन स्पेंड कमी आहे. मला थोडक्यात तुम्ही सांगितलं मी खुश, पापड बसायला झाला काय असं टू बी व्हेरी ऑनेस्ट असं एक स्पष्ट तुम्हाला सांगतो. तर माझी एवढी रिक्वेस्ट आहे की एक न्यू वे ऑडियन्स अप्रोच सुद्धा, एक ओल्ड एज ऑडियन्स अप्रोच सुद्धा, and we will definitely reach out to maximum people. आणि आम्ही आमचे मुद्दे सविस्तरपणे तुमच्यासमोर मांडू. कम्युनिटी आहे सर, क्रिएटर कम्युनिटी खूप सुंदर आहे, करायला गेलं तर खूप सुंदर आहे, नाही गेलं तर सगळे खेकडे, असं एक मेंटॅलिटी आहे. सगळे काय खेकडे चांगले प्रोटीन सो एवढं की सर तुमच्याकडे जर आम्हाला क्लिअर माहिती आली आम्ही तीच क्लिअर माहिती त्याच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या कॉन्टेंटद्वारे जितक्या जास्त लोकांना बोललात ते अतिशय योग्य आहे. आणि आपण सुरुवातीलाच हे सांगितलेलं होतं की आमच्याकडे असं काही स्पेसिफिक सिलेबस नाही आहे, तुम्ही असंच करा तसंच करा तुम्ही बंधन नाही आहे. त्याच्यामुळे जस्ट सगळ्या ज्या काही आयडियाज आहेत त्या बाहेर याव्यात याच्यासाठीच आपण तुम्हाला सगळ्यांना ऐकण्यासाठीच बोलवले. सांगा आणखी कोण?
मी काय म्हणतो प्रत्येकाचं प्रत्येक वेगवेगळ्या कंटेंटवर त्याची मास्टरकी असते, प्रत्येक वेगवेगळं त्याचं इंटरटेन वेगवेगळे. तुम्ही काय म्हणतो सर AI ओपन करतं, सगळ्यांना माहिती एकदमच हे सेंड करतं, तसं सर्वांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुमची जी काय माहिती ती सर्वांना सेंड करायचं. ते तुम्ही आताच साहेबांना तेच विचारलं की तुमचा डिटेल्स घेतले का, तर घेतले म्हणजे ते मेल आयडी सगळं व्हॉट्सअप ग्रुप झाला ना, तुमचं येईल तो कोणी कुठल्याही सुरुवातीलाच बोलतो तुम्हाला की ते आपण करण्याचं नियोजन करतोय. आणखी सांगा. म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर आहे, तर लास्ट टाइम आम्ही गावांच्या देशा म्हणून एक शो चालू केला होता. गावांच्या देशा कोळी पार्टी थ्रू आम्ही तो चॅनल चालू केला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही आपल्या सातारा जिल्ह्यातली जेवढे काही वंचित गाव आहेत ज्यांना आजपर्यंत कधी काय पोहोचलंच नाही, जिथं रस्ते नाहीये, जिथं आजपर्यंत आरोग्य सेवाही काही नाहीये, तशी केली होती. म्हणजे जास्त लांब नाही, आपल्या सारखेवाडीपाशीच वेळेडेन म्हणून गाव आहे. कुठलं? वेळेडेन म्हणून आहे. परत दुसरं कारगाव म्हणून आहे. तिथं साधी गेलो होता. हो, वेळेडेनला गेलो होतो. सगळे आपल्या एपिसोड आहेत आपले तिथं. लोकांचे पण चांगले रिप्लाय आले होते. एका गावाला रस्ता नव्हता, ते आता बहुतेक रस्ता पण झालाय. साधा पूर पण पावसात आम्ही पण पावसातच गेलो होतो. तिथली अवस्था जी आम्ही काय बघली ती खूप वाईट होती. तिथले जे सरपंच ते पण खूप चांगलं काम करतात, खरंच त्यांचं कौतुक आहे. त्यानंतर आता त्या दुसऱ्या एका गावात तिथं रोड पण झालाय. म्हणजे ही सोशल मीडियाची पॉवर आहे. पण मला तुम्हाला फक्त एवढं विचारायचं की लास्ट टाइम आम्ही असं एका शासकीय योजनेचं रील्स वगैरे केली होती, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून ते आम्हाला आली होती. तर आता जे आपण ह्या ज्या योजना करतोय तर त्या योजना कुठल्या असणार आहेत? महाराष्ट्र शासनाच्या असणार आहेत, वर त्या महाराष्ट्र शासनाच्या असतील तर त्या कुठल्या कुठल्या असणार आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे इनपुट काय असणार आहे, तुमच्याकडून आम्हाला काय काय मिळणार आहे हे जरी आम्हाला कळलं तरी आम्हाला ते कॉन्टेंट क्रिएट करायला बरंच आहे. मला हे सांगतो की असं काही एकदा झालं आणि संपलं असं नाहीये. जसं आपण प्रेस वारंवार घेतो, प्रेस कधी घेतो आपण की आम्हाला काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, शासनाला काहीतरी सांगायचं आहे, प्रशासनाला काहीतरी सांगायचं आहे, त्यावेळेस आपण प्रेसला बोलवतो आणि तो मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती करतो. त्याच्यामुळे योजना एकदाच आली आणि थांबली असं नाही. शासन जशी जशी गरज समोर येते, मागणी लोकांची असते किंवा शासनाला काही नियोजित एखादा कार्यक्रम राबवायचा असतो त्यावेळेस योजना तयार केली जाते, त्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या माध्यमातून पुढे नेली जाते. तर त्यावेळेस ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाच हा उद्देश आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे असं कधी होईल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल किंवा ज्यावेळेस आम्ही एखादा कार्यक्रम राबवू किंवा आम्हाला कुठल्या तरी एखाद्या भागात जायचं आहे त्यावेळेस तुम्हाला कल्पना दिली जाईल की असा असा कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही इथे जातोय, तर तुम्ही जरूर या. आता उदाहरणादाखल परवाच्या दिवशी शनिवारी आपल्या सज्जनगडाच्या पायथ्याला एक आमचं शिबिर होतं महाराजस्व अभियानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आपलं चालू आहे, त्याच्यामध्ये एक शिबिर होतं. तिथं मग मुलांना आपण सायकल वाटप करत होतो, आरोग्य शिबिर पण होतं, आपलं आधार कार्ड काढणं पण चालू होतं, ॲग्रेस्ट टॅक्सचं क्रमांक नोंदवण्याची पण कामं चालू होती, कास्ट सर्टिफिकेट पण दिलं जात होतं, आरोग्य तपासणी पण होत होती. या सगळ्यांचं एकत्रित केलं तर जवळपास तिथं 1000 लोक जमले. तर हे जर आम्ही करणार आहोत हे तुम्हाला अगोदर सांगू शकलो आम्ही, आणि तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्या क्षेत्रापुरतं जरी तुम्ही लोकांना सांगितलं की नाही बरोबर, ज्यांना जातीचे दाखले या 2 मंडळामधले या 10 गावातल्या लोकांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला मदत होऊ शकेल, तेवढ्या लोकांना हा मेसेज जाऊ शकेल. त्याच्यामुळे एकदाच एक सांगितलं फायनल झालं असं नाही. आणि याच्यामध्ये ॲज ऑन टुडे तर काही पेमेंटचा विषय नाही आहे, फक्त कम्युनिकेशनसाठी आपण करतो. पुढे जाऊन काय होईल हे काही सांगू शकतो. तुम्ही सोशल मीडियावर काम केलं आहे, बघा तुमची कन्सेप्ट. मला विषय सांगा, जसं त्यांनी सांगितलं ना की मी या विषयामध्ये काम करतो, आणखी नवीन नवीन विषय जाणून घेणं जास्त इंटरेस्ट आहे मला. हे म्हटलं की मी ऍक्टर आहे, कदाचित त्याला आमच्याकडनं एखादी क्लिप बनवायची आम्हाला, आम्ही त्याला सांगू की तू ही क्लिप बनवा, तुला आम्ही काही देऊ शकू मानधन त्याच्यासाठी, आणि तो मेसेज चांगल्या पद्धतीने पास ऑन होऊ शकेल, त्याला कधी पुढे प्लॅटफॉर्मही मिळू शकेल. मी करतो की तुम्ही कुठल्या कुठल्या विषयात काम करताय ते जर सांगू शकला तर आपल्याला जास्त उपयोगाचं होईल. दुर्लक्षित मंदिर आहेत ना, पुरातन मंदिर त्याची माहिती देतो. चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे गडकोट असतील, मंदिर असतील, याचा पुनरुज्जीवनाचा एक कार्यक्रम असतो शासनाचा. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्याच्यात आर्थिक तरतूद केली जाते. आता तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो, कातर खटाव नावाचं गाव आहे खटाव तालुक्यात. त्या ठिकाणी एक जुनं मंदिर होतं जे पडायला आलेलं होतं. अर्ध्या बाजूला मातीचा ढीग लावून त्या मंदिराला आधार दिलेला होता.
त्या मंदिराचं पुनर्निर्माण आपण पुरातत्व खात्याच्या माध्यमातून पूर्ण केलं. त्याच्या समोरची आता एक बारव आहे, त्या बारवेचं पुनर्निर्माण यावर्षी करतोय आपण. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, ठेवा आहे, हा आपण जपला पाहिजे, तो व्यवस्थितपणे पुढच्या पिढीला हस्तांतरित केला पाहिजे. आणि याच्यासाठी ही कामं शासन करत असतं. आता हे शासन करतंय याची गरज निश्चितपणे आहे, परंतु एकाच वेळेस सगळं करू शकत नाही. तर प्राथमिक्रमाने आपण कुठं करायचं असेल तर त्याची माहिती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू शकेल, लोकप्रतिनिधींच्या पर्यंत पोहोचू शकेल आणि त्याचं आपल्याला कामं करता येऊ शकते. आणि आम्ही जे काही केलेलं आहे, आम्ही म्हणजे प्रशासन म्हणून, शासन म्हणून जे काही केलेलं आहे ते लोकांच्या पर्यंत जाऊ शकेल ना. तुम्ही जर हे दाखवू शकलात कातरगटावला अशा पद्धतीचं मंदिर होतं, पूर्ण स्थिती काय होती, हे निर्माण केल्यामुळे काय सुविधा निर्माण झालेली आहे, शासनही काहीतरी चांगलं काम करत आहे, हे पण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर हे तुम्ही करू शकाल निश्चितपणे. म्हणून तुम्ही विषय सांगितल्याबरोबर मी त्याला एक दुसरा विषय सांगू शकतो. आणखी कुठल्या विषयात कोण काम करतं? नमस्कार सर, संदीप गुरव, मी कीर्तनकार आहे. आणि कीर्तनाच्या माध्यमातून जे सामाजिक विषय असतील किंवा इतर विषय असतील त्या विषयावर मी काम करतो. म्हणजे बऱ्यापैकी माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर हुंडाबंदी असेल किंवा इतर विषय असतील जे सामाजिक आहे त्यावर मी स्वतःचे व्हिडिओ म्हणजे ऑलरेडी बनवतो, कीर्तनाच्या माध्यमातून होतं. आणि माझा एक प्लस पॉईंट असा आहे की मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर लोकांपर्यंत जातोच, पण मी फिजिकली सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून अगदी 2000 लोक असतील, 3000 लोक असतील त्यांच्यासमोर जातो त्या माध्यमातून. मग माझ्या अनुरूप असणारे विषय तुम्ही मला सुचवावेत की ज्याच्यावर मी काम करू शकतो आणि पुढं त्याच्यावर म्हणजे हे होईल. 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग त्या माध्यमातून जो मास्टर ट्रेनरचा जीपीडीपीच्या माध्यमातून प्लॅन होता तर त्याचा मास्टर ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम केलं आहे. नमस्कार सर, माझं नाव प्रज्वल दत्तात्रय ढमाळ, माझं MSc BCD झालंय. त्यानंतर मी जे शेतकऱ्यांना मत्स्यपालन असतं त्याबद्दल माहिती आणि सबसिडी ज्या आहेत त्या पोचवायचं काम करतो. त्याबद्दल माझं टेक्निकल नॉलेज होते आणि त्यानंतर मार्केटिंग. कुठे गेलं फिशरीतून? YC ला केलं, YC मध्ये साताऱ्यातच केलं. हो, आता चालू आहे. ओके. म्हणून तिथे मग टेक्निकल किंवा बऱ्याच गोष्टी कशा होतात की लोकांना माहित नसतं की कसं या शेतात पडायचं किंवा बरेच अफवा आहेत किंवा टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान पण झालंय. बरेच फसवेर योजना लोकांना दाखवल्या जातात की तुम्ही हे करा ते करा, लाखो रुपये, करोडो रुपये मिळतात. तसं काही नाही. युट्यूबला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इन्फ्लुएन्सर म्हणण्यापेक्षा धंद्यासाठी किंवा बिझनेस मॉडेल त्यांचं चालावं दुसऱ्यांचं म्हणून शेतकऱ्यांना दाखवलं जातं. तर ते न करता टेक्निकल नॉलेजने कसं त्यांना पुढे जाता येईल यासाठी मी काम करतो. सुपेकर, किरपेकर. ओके. आणि माझा एज्युकेशनल कंटेंट आहे ऍक्च्युली. मी सायन्स विषय शिकवते 8 to 10 स्टँडर्डच्या स्टुडंट्सना. 1 लाखाच्या वर सबस्क्रायबर्स माझे युट्यूबचे आहेत. हा, मग त्या कंटेंटशी रिलेटेड मी काही हेल्प करू शकले तर मला जरूर जरूर. ग्रामीण भागाची त्याची फीस देण्याची ऐपत नाहीये. शहरातही बरेच मंडळी अशी आहेत की ज्यांच्या आईवडिलांना हा खर्च करणं शक्य होत नाही आणि वेळेमध्ये जर संकल्पना समजल्या नाही तर पुढे त्याच्यात निरुत्साह निर्माण होण्याची किंवा शिक्षणाप्रती अप्रती निर्माण होण्याची शक्यता असते. आणि मला हा विषय येत नाही, माझी बौद्धिक कुवत तेवढी नाही, असा समज बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा होतो आणि मग शिक्षणापासून तो दूर जायला लागतो. तुम्ही त्याच्यात निश्चितपणे चांगलं काम करताय. 1 लाख फॉलोअर ज्यांनी मिळवलेले आहेत त्याचा अर्थच असा आहे की लोकांना ते आवडतंय. त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन. खूप चांगलं काम करताय तुम्ही. छान विषय पण चांगला आहे तुमचा. पुढे आणखी कोण सांगेल? प्रेस रिपोर्टर म्हणून गेले 25 वर्ष काम करतो. स्वतःचं भरणारे म्हणून आता सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता गेले 15 दिवस आपल्या शासकीय योजनांची माहिती जनतेसमोर पोहोचवण्यासाठी काम करतो. आतापर्यंत 4-5 कंटेंट त्यामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे आता जे परवा दिवशी काँग्रेसचं आंदोलन झालं की ज्यामध्ये जनसुरक्षा कायदा काय आहे, तर जनसुरक्षा कायदा काय याची सविस्तर जनतेला माहिती आहे. आज आता आपले राज्यपाल नवीन नियुक्त झाले, ते काय आहे, त्यांचं कार्य काय आहे ते कुणाला माहित नाही. म्हणजे त्याच्यावरचा एक लेख लिहिला. परत तुमचे परवा दिवशी 2 कार्यक्रम झाले. आता एक 17 तारखेपासून अभियान चालू होतं राज्यभर, पंचायत राज अभियान. ते त्या राज्यभर अभियानाच्या 2 न्यूज केल्या. कालचं तर पंतप्रधानांचा हेतू काय आहे त्या संदर्भातला आणि ती योजना महाराष्ट्रभर आता जे सरकार राबवते ती योजना जनतेपर्यंत पोहोचवायचं काम. तो लेख आता काल इतका फेमस झाला की शेकडो लोकांपेक्षा जास्त लोकांनी तो हे ठेवला, स्टेटस ठेवला. अशा पद्धतीचे सोशल्स तुम्ही आम्हाला कंटेंट दिले त्याच्यावर आम्ही काम करू शकतो. लक्ष देत नाही.
तर आता भविष्यात तुम्ही लोक स्वतःच्या हातात प्रत्येकाचे मोबाईल आहे, तर तुम्ही ते ऍडव्हर्टाईज करण्याची पद्धत आता बदला. सोशल कंटेंट वाल्यांच्याकडे ऍडव्हर्टाईज द्या. आता तुम्ही ते रस्त्याला लावणं, बोर्ड करणं हे म्हणजे आता कुणी जाऊन वाचत नाही. ऍक्च्युली मी 8 ते 9 पंचायत समितीत बोर्ड लावलेले आहेत. मी एक पत्रकार असून अनेक वेळा गेलो, कुणाच्या तरी निमित्तानं तिथं थांबलो तरच माझं लक्षात आलं ही योजना तर खूप चांगली आहे. मग आता आम्ही नरेगामध्ये सुद्धा परवा त्यांच्या समितीत मी होतो. अतिशय दुर्लक्षित काम आहे, काही सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं जातं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. हे आता उद्देश तोच आहे आमचा. जाहिरातीचा आता तुमचा लावायचो. आता आपण तिथे टीव्ही लावला, त्याचा स्क्रोल चालू केलेला आहे की सगळ्या योजना थोड्या वेळाने तुम्हाला बघायला भेटावे. तिथं आल्यानंतर एकच एक बोर्ड लावण्यापेक्षा तुमच्याच म्हणजे संकल्पनेला आम्ही थोडासा बदलत्या स्वरूपामध्ये प्रतिसाद दिला आहे. चांगली सूचना आहे, वेल ऍक्सेप्टेड. आणखी फ्रेंडशिपवर माझे कॉन्टेंट असतात. ओके. मला बेसिकली एक गोष्ट काय सांगायची की तुम्ही जे टॉपिक काढलेत म्हणजे तुम्हाला लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवायचा आहे, तुम्ही जर आम्हाला दिले तर इथं प्रत्येक जण वेगवेगळ्या कॉन्टेंट करतो, म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. तुम्ही जर समजा समाजाला एखादा म्हणजे तुम्हाला जे काही पोहोचवायचं आहे कॉन्टेंट तुम्ही सांगितलं तर माझा वेळ विचार करण्याचा वेगळा असणार. त्यामुळे तुम्ही फक्त आम्हाला या गोष्टी सांगितल्या की बाबा हे 4 टॉपिक आहेत बाबा, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करून घ्या, कोण कसं करणार आहे, कोण कसं करणार आहे. हाच म्हणजे एकच एकदम बरोबर आहे. चलो ठीक. आणखी हा. नमस्ते सर, माझं नाव गुरु. परवा दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका महिलेला 4 आत्महत्या झाली आणि तिच्या ऑलरेडी आता या संदर्भात सर आम्हाला अडचण बऱ्याच वेळेला अशी येते की माहिती मिळणं, संबंधित ऑथेंटिक पर्सन सांगणं. ज्यावेळेस आम्ही त्यांना आपण झालं त्यावेळेस इतकी चांगली गोष्ट शासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाहण्याचा कल सगळ्यांच्याच वेगळ्या पद्धतीचा आहे. प्रसूतीच्या अनुषंगानं खाजगी रुग्णालयांमध्ये आवाम खर्च केला जातो, मात्र शासनाकडून विनामूल्य पद्धती इतक्या चांगल्या पद्धतीने ती बाळा सुखरूप आहे ही गोष्ट सांगण्याचं काम मी केलं. मागाशी माझ्या एका सरकारी मित्रानं गावाच्या अनुषंगानं सांगितलं, कारगाव पिसाळी नावाचं गाव आहे सर, त्या गावात पिसाळी सर आहे, त्याच परिसरातलं गाव आहे, दुर्गम भागातलं सर. त्या गावामधून साताऱ्यात एक मी स्टोरी केलेली होती, माझ्या अजून युट्यूब चॅनलला आहे, की ज्या कारगाव पिसाळीमध्ये एका गव्यानं तिथं काम करणाऱ्या शेतकऱ्याला वाळवण टाकलेलं होतं, त्याला इथून फाडलं होतं. साताऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी सर त्याला 7 तास लागले होते, डोलीमधून आणावं लागलं. म्हणजे खरंच दुर्गम भागाची काय व्यथा आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही देवराईचं जसं म्हणालात, सयाजी शिंदेची जी सह्याद्री देवराई त्याचं डॉक्युमेंटेशनचं पण काम आपण करतो. अगदी सुरुवातीपासूनच्या सगळ्या उपक्रमामध्ये आहे. मुद्दा असा आहे सर की जसं हा माझा छोटा सहकारी आहे, मित्र आहे, त्यांनी जे सांगितलं की हे सगळे वेगवेगळे कंटेंट क्रिएटर आहेत, आपल्याला नेमकं काय पोहोचवायचं आमच्याकडे, तर प्रत्येक जण त्याच्या आयडियाने ते करणार आहे. विविधतेची साखळी डिस्टर्ब करतोय का, या गोष्टी सुद्धा सांगण्याचा आपण गुरुच्या गप्पांमधून आपण प्रयत्न केला होता. आज जागतिक वारसास्थळ अबाधित राखण्यासाठी प्रशासन म्हणून आपण प्रयत्न करत आहात, मात्र सातारकर म्हणून आमची जबाबदारी काय आहे, या गोष्टी खरं तर सांगणं गरजेचं आहे. यासाठी खरं तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच हंगाम सुरू होत असताना तज्ञांचं मार्गदर्शन घेणं किंवा त्यांच्याकडून अवेअरनेस करणं की बाबा आता यावर्षी फुलं का आलेली नाहीये, पावसाचं प्रमाण खूप आहे, या गोष्टी जर आपण सांगत गेलो वेळच्या वेळी तर निश्चित स्वरूपामध्ये जसं तुमचा हेतू आहे की प्रशासनाचं काम हे अत्यंत चांगलं आहे, मात्र लोकांच्या मनामध्ये किंवा प्रश्न निर्माण होत असताना त्याची चिकित्सा दूर करण्याचे काम करणारा सुवर्ण मध्ये आज खरं तुम्ही दोघांचं कौतुक आहे. हीच माध्यम आपण वापरू शकतो तुम्हाला म्हणजे हे सगळं कंटेंट पोहोचवण्यासाठी. चला मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांशी बोलून झालेलं आहे. कोणी जर आणखी काही बोलू इच्छित असेल तर आपण ऐकून घेऊ, नसेल तर मग आपण समारोपाकडे येऊया. सर नमस्ते सर. सोशल मीडिया आपण बघितलं तर आता नेपाळचं साधारणतः तिथलं राज्य सुद्धा त्यांनी हलवायचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला, तिथलं सत्ता परिवर्तन झालेलं आहे. एवढी ताकद सोशल मीडियामध्ये सर्व वाढलेली आहे. तर आता आपल्या या मीटिंगमध्ये जर प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कोण कोणाचं युट्यूब चॅनल असेल, कोण आर्टिस्ट असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं ते सोशल मीडियावर काम करतात. तर माझी विनंती अशी आहे सर्वांच्या वतीनं की आपण याचे विभाग करावे.
प्रत्येक क्षेत्रात विभाग करावे. त्यानंतर प्रत्येकाला ओळखपत्र देण्याची विनंती मी करतो की प्रत्येकाला काहीतरी आयडेंटिटी पाहिजे किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करतो. त्याचबरोबर त्याचं आर्थिक पण त्याला काहीतरी उपलब्धता व्हावी असं मला वाटतं. मी अजित मुलारे, माझे स्वतःला साप्ताहिक आहे, युट्यूब चॅनल आहे, ब्लॉग आहे. सुरुवातीला अशी भीती वाटत होती की जे काही मणिपूरची घटना असेल, नेपाळची घटना असेल, बहुतेक सोशल मीडियावाल्यांना बोलून काय बंधन किंवा काही राज्याची काही तुम्हाला काय अशी एक मनामध्ये सगळ्यांची आहे. असू शकतं बोलताना सुद्धा बरेच जण थोडस बोलतं करण्याचा प्रयत्न केला. कारण आम्ही सगळे सोशल मीडियावर युट्यूबवर काम करणार आताच्या किंवा एक पत्रकाराचा ह्याला दर्जा देता आला. रोजची जी युट्यूब आहे तुमची जी माहिती देतात खूप चांगली होती. सर आता दुसरा मुद्दा कास्ट जो झाला ना, आता ट्रॅफिकचे जाम झालं. ऍक्च्युली खरोखर सर हे ट्रॅफिक किंवा पोलीस यंत्रणेत त्याच्यावर नियंत्रण नव्हतं. अजितनं आमचा जो मुद्दा काढला खरोखर सुंदर मुद्दा आहे तो. जर ट्रॅफिक करते बोगद्यातून येणारा इकडे वळवलं असतं, बोगद्यातून बाहेर निघून सिग्नल काढायचं, ते ट्रॅफिक तिकडून बाहेर पडलं असतं. बाहेरचे जे लोक आहेत ऍक्च्युली सगळं सातारा म्हणजे साधारणतः समर्थ मंदिर ते राजवाड्यापर्यंत सगळं पूर्ण पॅक होतं. म्हणजे बाकीच्या लोकांनी किती राजवाडा, शेतकरी जे लोक आहेत जे गावात येणारे आहेत ते ऍक्च्युली त्यांचा दुधाचा व्यवसाय काय असतो. काही लोकांना 11 पण दूध घालतात, त्या लोकांनी म्हणा काय करायचं. सोशल मीडिया तर तेच सोशल मीडिया असल्या बातम्या आज अतिशय पॉझिटिव्ह सजेशन्स आणि रिस्पॉन्स आपल्या सगळ्या कंटेंट क्रिएटर्सकडून लाभला. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या संकल्पनेतून आज ही बैठक आयोजित केली होती. त्याच्यामध्ये विविध संकल्पना आपण मांडल्या आणि सरांनी मांडलेल्या संकल्पनेलाही प्रतिसाद दिला. त्याबाबत आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद. शासन ही एक एजन्सी मानलं तर आपण त्या पद्धतीने आपण सर्वांशी जे आपण तुमच्या डिजिटल लँग्वेजमध्ये कोलॅब वगैरे म्हणतो की, आणि तुम्ही मग ट्रॅक करता आम्हाला आणि वेगवेगळे हँडल्स आमचे जे ऍक्टिव्ह आहेत 4 जे आम्ही आता व्हॉट्सअपचा एक चॅनल आहे ज्याच्यावर कलेक्टर ऑफिस आहे, त्याचबरोबर ट्विटर हँडल एक्स हँडल आहे, आमचं इंस्टाग्राम हँडल आहे आणि फेसबुकचे हँडल आहे. हे सगळे आम्ही आपल्याशी शेअर केलेले आहेत. तर त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अवेअरनेस शासकीय योजनांबाबत पोहोचावा या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आज ही बैठक प्राथमिकरित्या आयोजित करण्यात आली होती. आपण सगळ्यांनी सुचवल्याप्रमाणे कित्येक असे उपक्रम आहेत त्याच्याबाबत विस्ताराने लोकांना प्रत्यक्ष खरी माहिती लोकांपर्यंत ऑथेंटिक पोहोचावी. सर जसं सांगितलं सरांनी तसं आमच्याकडे राईट टू सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये सेवा हमी कायदा आहे, त्याचबरोबर मोजणीचं नवीन वर्जन आलेलं आहे 2.0. आपले माननीय पंतप्रधानांनी पण, मी सुरुवातीला बैठक सुरू केली मागाशी त्यावेळेस मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असं संबोधित केलं सगळ्यांना. तर लेखानं मला सांगितलं आम्ही नुसते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स इज लाईक अ स्लँग, तर आम्हाला कंटेंट क्रिएटर असं म्हणण्यात यावं बिकॉज दॅट इज मोर डिग्निफाईड टर्म. तर ते अतिशय रास्त सूचना त्यांनी सर्वांनी केली. सर आज या बैठकीचा समारोप करत असताना सरांच्या परवानगीने हे अतिशय एंडलेस पॉसिबिलिटीज आणि एंडलेस ऑपॉर्च्युनिटीज असणारी अशी एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये 5000पेक्षा जास्त आपल्याकडे सांगितलं की डिजिटल स्पेसमध्ये काम करणारे विविध लोक आहेत. पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये पॉझिटिव्ह कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये स्टेप्स घेता येतील यांच्याकडून एक मागणी सगळ्यांकडून आली होती की अशी एखादी स्पर्धा आयोजित केली की ज्याच्यामध्ये आमचे बेस्ट ऑफ द लिम्स आणि त्याला प्राइजेस ठेवले तर जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वगैरे त्यांच्याकडून कंटेंटच्या माध्यमातून येईल आणि सगळ्या जिल्ह्यातले कंटेंट क्रिएटर्स त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतील असं सर्वांकडून सूचना आली होती. आणि आज ही बैठक आयोजित करण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य लाभलं आणि माननीय जिल्हाधिकारी सरांनी याला मार्गदर्शन केलं त्याबाबत सर्वांचं धन्यवाद. सरांच्या परवानगीने ही बैठक संपली असं धन्यवाद. ओके, थँक्यू.